मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्रात नवीन झालेल्या युतीचा सर्वात मोठा करिश्मा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युवतीने महाराष्ट्रातील या पोटनिवडणुकीमध्ये सर्वात मोठा करिश्मा भाजपसह शिंदेगडाचे वाढलं टेन्शन ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्या दोन्ही पक्षांनी 18 पैकी 15 जागा जिंकत फडकवलाय भगवा झेंडा. मित्रांनो बघूया सविस्तर बातमी काय आहे ती. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून वेगवेगळ्या आघाड्या झाल्या, युत्या झाल्या. महाविकास आघाडीतून अजित पवार बाहेर पडले, अजित पवार महायुतीकडे गेले, त्यानंतर शिंदेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि ते भाजपकडे गेले. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या युत्या आघाड्या टिकल्या. राज ठाकरेंची भूमिका वेगवेगळी बदलली गेली आणि आता मात्र कोणत्या ना कोणत्या आघाड्या युत्या महाराष्ट्रात सतत चालू असतानाच राज्याच्या राजकारणामध्ये झालेल्या या पोटनिवडणुकीच्या दरम्यान उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र निर्माण सेना या दोन्ही संघटनांनी आपला प्रथम वर्चस्वात चुणूक दाखवले आणि या विजयाने सध्या आगामी काळात राज्याची समीकरण कशी असतील हे दाखवले. नेमकी कुठली आहे बातमी मित्रांनो. वाशिम आणि भंडारा जिल्ह्यातील पोटनिवडणुकीमध्ये झालेल्या 17 जागांवरती सध्या उद्धव ठाकरे आणि मनसेच्या मनसैनिकांनी या ठिकाणी भगवा झेंडा फडकवलाय. इथे दारुण पराभव करत शिंदेगड भारतीय जनता पार्टीच्या पॅनलचा धुव्वा उडवलाय. दोन्ही एकत्र सेना आल्यामुळे कशा प्रकारचा विजय महाराष्ट्रात पुन्हा एकदा होऊ शकतो या विजयाने खात्रीलायक पुन्हा एकदा महाराष्ट्राला पटलंय. त्यामुळे मनसे आणि शिवसेना या दोन्ही संघटना जर मराठी माणसं एकत्र आल्या तर काय करू शकतात याचं उदाहरण या भंडारा आणि वाशिम जिल्ह्यात पाहायला मिळालंय. इतरत्र महाराष्ट्रात तर त्यांची खूप मोठी हवा आहे, त्यामुळे दुसरीकडे तर खूप मोठा जल्लोष पाहायला मिळेल असं सध्या बोलत आहे. मित्रांनो कशी वाटली ही उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंची युती करिश्मा झालेली? आपल्या प्रतिक्रिया द्या.